बघणार आहोत दुपारच्या 100 बातम्या। जाणीवपूर्वक एका दिवसाची परवानगी दिली, एका दिवसाची परवानगी म्हणजे आमची चेष्टा केली असं मनोज जरांगे म्हणाले। निर्णय कोर्टाचा नाही तुमच्या हातात होता हे सिद्ध झालं असंही जरांगे म्हणाले। बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही, समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात। गोरगरिबांची मनं जिंकण्याची फडणवीसांना योग्य संधी आहे, फडणवीसांनी या संधीचं सोनं करावं असं मनोज जरांगे म्हणाले। मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन काय होईल हे लक्षात घ्या असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मराठ्यांविरोधातली आडमुठी भूमिका सोडून द्या असंही जरांगे म्हणाले। मराठ्यांना फडणवीसांकडून अपेक्षा आहेत, आमच्यावरती अटी शर्ती घालू नका, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। मावळमधील तळेगाव ते चाकण महामार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे मोर्चा निघणार असल्यामुळे हा निर्णय घेतलाय। शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन मोर्चा आझाद मैदान मुंबईकडे रवाना होईल। धाराशिव जिल्ह्यातनं 50,000हून मराठा आंदोलक, 50,000पेक्षा जास्त मराठा आंदोलक हे मुंबईकडे रवाना झालेत। आज आणखी मराठा आंदोलक मुंबईला जाणार आहेत। मुंबईतील उद्याच्या मोर्चामध्ये ते सहभागी होणार आहेत। सोलापूरमधून सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईला जात आहेत। उद्याच्या मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनात ते सहभागी होणार आहेत। दरम्यान रेल्वेनं मुंबईला जाताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत फिरणार नसल्याचा निर्धार जुन्नरमधील मराठा आंदोलकांनी केला, तर सरकार आंदोलनासाठी परवानगी वाढवून देणार असल्याचा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला। जुन्नरमधनं मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातनं मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईसाठी रवाना झालेत। उद्या होणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनात सहभागी ते होणार आहेत, तर आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केला। पिंपरी चिंचवडमध्ये गणेशोत्सवादरम्यान लेझर लाईटवरती बंदी घालण्यात आली आहे। लेझर लाईटचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे, तर मर्यादेपेक्षा उच्च आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्यास कारवाई करण्यात येईल। जळगावच्या चोपडामध्ये नवसाला पावणाऱ्या मुजुमदार गणपतीची स्थापना करण्यात आली। यावेळी गणपतीची पूजा करण्यात आली। दरम्यान भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। वाशिमच्या कामर गावात जल्लोषात गणेशोत्सवाची सुरुवात झाली। यंदा जय भवानी गणेश मंडळानं लाल सुपारीची पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना केली। शेतकऱ्यांच्या मदतीनं ही मूर्ती साकारण्यात आली आहे। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गणपती बाप्पा विराजमान होताच कोकणातील पारंपरिक भजन, जाखडी नृत्य आणि लोककलेचे सूर दुमदुमू लागलेत। लोककलेचे एकत्रित दर्शन घडावं यासाठी रामदास कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पुण्यामध्ये संभाजी भिडेंनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी दर्शन घेत गणपती बाप्पाची आरती केली। दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम आहे। ऋषी पंचमी निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी अथर्वशीर्ष पठण सामूहिकरित्या केलं। अथर्वशीर्ष पठणासाठी खासदार सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली। गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दाखल होत आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत दाखल होत आहेत। भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पांगारकर कुटुंबात गणेशोत्सव साजरा करण्याची 150 वर्षांची अनोखी परंपरा आजही टिकून आहे। सामाजिक कार्यकर्ते हसमुख पांगारकर यांच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पासमोर देखावे साकारले जातात। यावर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीचं खास दृश्य गणपती बाप्पासमोर साकारण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गणेशोत्सवाचं औचित्य साधून भक्तिमय वातावरण रंगलंय। प्रसिद्ध मारुती मंदिर देवस्थानचे पुजारी सुधीरबुवा पुरी आणि डॉक्टर मंदार पुरी यांच्या निवासस्थानी खास भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। गणपती बाप्पासमोर भजनी मंडळींनी तल्लीन होऊन गीतं सादर केली। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे। या उत्सवाच्या निमित्तानं कोकणची पारंपरिक संस्कृती देखील उजाळा घेताना दिसते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड परिसरात सादर होणारे जाखडी नृत्य या काळात विशेष आकर्षण ठरतं। गोंदिया जिल्ह्यात 696 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना, तसंच 440 गावात एक गाव एक गणपती, तर 6,930 घरांमध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। सार्वजनिक गणपती मंडळात विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आलेत। त्यासोबत घरगुती गणपती बाप्पाजवळ सुद्धा अनेक प्रकारचे देखावे तयार करण्यात आले असून
सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. गोंदियाचा राजा अशी ओळख असलेल्या अपना गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. उत्सवातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपणारं मंडळ म्हणून अपना गणेश उत्सव मंडळाची ख्याती आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतल्या गणेशागमन मिरवणुकीतली नाचण्याच्या वादातून चाकू हल्ला करण्यात आला. चाकू हल्ल्यात वाजिद जमादार नामक व्यक्ती जखमी झाला असून हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे लेंडी प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तेलंगणाच्या कामारेड्डीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही रेल्वे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मालेगावातील गिरणा धरण 83% भरलंय, तसंच चणकापूर आणि हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय. धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणात 91% जलसाठा आहे. 24 तासात केव्हाही धरणाचे गेट उघडू शकतात, त्यामुळे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अलर्ट जारी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री पावसानं जोरदार बॅटिंग केली. रात्रभर झालेल्या पावसामुळे बांदा शहरातील बाजारपेठेत पाणी घुसलं. सध्या पावसानं थोडीफार उसंत घेतली असली तरी ढगाळ वातावरण असून जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे राधानगरी धरणाचे 5 दरवाजे पुन्हा उघडण्यात आलेत. धरणातून 8600 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. दरम्यान धरणातनं 37716 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत असून धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याची माहिती धरण प्रशासनानं दिली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी बघूया. 2 महिने 2 नेते आणि 2 भेटींची राज्यात जोरदार चर्चा आहे. हे नेते आहेत अर्थातच राज आणि उद्धव ठाकरे. दोघांच्या राजकीय मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कौटुंबिक भेटीगाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली. कौटुंबिक गप्पा, स्नेहभोजन आणि हसऱ्या फोटो सेशननं या भेटीबद्दलचं कुतूहल वाढवलं. काय घडलं शिवतीर्थावरती जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधनं. जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि बरोबर एका महिन्यानं 27 ऑगस्ट 2025ला गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले. दोघा भावांची गणरायाच्या साक्षीनं झालेली ही भेट एका परफेक्ट फॅमिली पिक्चर सारखी होती. गेली 2 दशकं उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय समेट तर दूरच, पण दोघा भावांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर कायमच राखलेलं. ही दरी मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झालाही, पण त्याला यश काही मिळालं नाही. अखेर या बंधू भेटीला निमित्त ठरला तो मराठीचा मुद्दा. आणि 5 जुलैला महाराष्ट्र 2 भावांच्या ऐतिहासिक मनोमिलनाचा साक्षीदार झाला. जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर गेले, तेव्हापासूनच गणपतीच्या निमित्तानं दोघे भाऊ पुन्हा भेटणार याचा पक्का अंदाज बांधला गेला. त्यामुळे गणपतीसाठी उद्धव ठाकरेंचं कुटुंब शिवतीर्थावर येणार हे एक ओपन सिक्रेट बनून गेलेलं. गणपतीच्या निमित्तानं झालेल्या ठाकरेंच्या फॅमिली गेट टुगेदरला हास्याची आणि आनंदाची किनार होती. दोन्ही कुटुंबाच्या भेटीत नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी सांगितलीये राज ठाकरेंच्या शिलेदारांनी. आज गणेश चतुर्थी आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे गणपती येत असतो गेली काही वर्ष, आणि त्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यापैकी एक कुटुंबातले या नात्याने आज उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंबासह आज आलेले होते. आणि त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कौटुंबिक वातावरणामध्ये त्या सगळ्यांचं एकत्र भोजन सुद्धा झालं.
हेच आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने हे झालं, त्यामुळे एक चांगली गोष्ट घडली. ठाकरेंच्या मनोमिलनाची ही दृश्य पाहून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वात बोलकी आणि सूचक होती. त्यामुळे जितकी या दोघा भावांच्या भेटीची चर्चा आहे, तितकीच मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानातनं नेमकं काय सूचित करायचंय याचीही होतीये. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणं ही राज्याच्या राजकारणातली ऐतिहासिक घडामोड आहे. ठाकरेंचे एकत्र येणं राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं ठरू शकतं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्व पक्षीयांचीच नजर आहे. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या काही बड्या नेत्यांच्या या भेटीवरच्या प्रतिक्रियाही बऱ्याच इंटरेस्टिंग आहेत. ते स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची. एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या दोन भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटत आहेत. उत्सव आहे, अनेक वर्षांनी दोन भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू म्हणजे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. ते मला याच्या तुझ्या प्रश्नाला उत्तर मी काय देऊ इच्छित नाही. आगामी पालिका निवडणुकीत दोनही ठाकरेंच्या एकत्र येण्याची तुफान चर्चा आहे. आता कौटुंबिक भेटीगाठी वाढल्यानं या युतीवरती अनेकांनी शिक्कामोर्तबच केलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंची मनसे, दोनही बाजूंच्या प्रतिक्रिया या प्रचंड उत्साही होत्या. 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. राजकीय दृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही ह्याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल. पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते. या पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार नाही. 2 दशकांच्या दुराव्यानंतर दोन्ही भावांची पहिली कौटुंबिक भेट ही बाळासाहेबांच्या मातोश्रीच्या अंगणात झाली, तर दुसरी राज ठाकरेंच्या निवासस्थानी. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. कधी कधी एक फोटो हजारो शब्द जे मांडू शकणार नाही ते सांगून जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवतीर्थावरचा या दोन भावांचा एक फोटो अगदी असाच होता. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेंच्या फोटो फ्रेमच्या साक्षीनं उद्धव आणि राज ठाकरे उभे होते. हा फोटो पाहून ठाकरे प्रेमींच्या मनात एकच भावना दाटून आली की फ्रेम पूर्ण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या बातम्या. मावळमध्ये पोलिसांनी सायबर वॉरियर्सबाबत जनजागृती मोहीम राबवली. यावेळी 50,000 नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं, तर 65 प्रकरणांमध्ये लाखो रुपयांची फसवणूक टाळण्यात पोलिसांना यश आलंय. गुहागरमधनं 2 शिक्षक दाम्पत्य आणि त्यांची 2 मुलं पंढरपूर इथल्या गोंदवलेकर महाराज मठात सुखरूप आहेत. हिंगोलीकडे जाताना 2 दिवस मठात थांबल्याची माहिती पोलिसांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील 14 ऑगस्टपासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. 231 गावांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून यावेळी 92,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. अनिल राजाराम मेहत्री असं मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. बीडच्या आष्टीतील देवस्थान इनाम जमीन बेकायदेशीर खालसा आणि हस्तांतरण करून विक्री केल्याच्या गुन्ह्यातून सुरेश धस यांना वगळण्यात आलंय. गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल पोलिसांनी विशेष न्यायालयात दाखल केला. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध छोटा मटका म्हणजे सीएम वाघाला जेरबंद करण्यात आलाय. चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर इथे त्याच्यावरती उपचार होणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धारूर तालुक्यातील वाण नदीला पूर आला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक तरुण 4 चाकी गाडीसोबत वाहून गेला. तरुणाचा यात बुडून मृत्यू झालाय.